छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बांधणी गावात कुणबी जात वैधता प्रमाणपत्र फेटाळल्याने सोनवणे कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। शीतल सोनवणे या विद्यार्थिनीसह कुटुंबातील आणखी एका विद्यार्थ्याची जात वैधता प्रमाणपत्र फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। सोनवणे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांचे वडील, आजोबा, पंजोबा आणि खापर पंजोबा यांचे कुणबी जातीचे पुरावे उपलब्ध आहेत। मात्र पूर्वीच्या पिढ्यांचे आवश्यक पुरावे उपलब्ध नसल्याचे कारण देत जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। दरम्यान दोन्ही विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी प्रवेश झाले आहेत। जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्यास त्यांना मिळालेली शैक्षणिक सवलत रद्द होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरणे कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले असून प्रशासनाने प्रकरणाची सहानुभूतीपूर्वक दखल घ्यावी व न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा पालकांनी दिल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। मी 26/12/2025 रोजी व्हॅलिडिटीसाठी समाज कल्याणला मी डॉक्युमेंट दाखल केले। प्रत्येक वेरिंगला त्यांना जे जे डॉक्युमेंट पाहिजे ते डॉक्युमेंट मी दिलेले। माझ्या आजोबाची कुणबी नोंद आहे, त्या नोंदीच्या आधारे आम्ही सगळे डॉक्युमेंट दिलेले त्यांना। माझी गृह चौकशी झालेली आहे। अधिकारी माझ्या घरी येऊन हेच वारसदार आहे का या नोंदीवाल्यांचे, हे सगळं त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे। त्यानंतर मुलीचं मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला। कुणबीच्या याच्यावर कॅप राऊंडमध्ये मी फॉर्म भरून मुलीचं ॲडमिशन घेतलं, तिची फीस भरली आणि आता तिला ॲडमिशनला व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट लागतं, नाही तर कॅन्सल होणारे। तर मी ऑफिसला गेलो समाज कल्याणला, ती आज मला म्हणते का नाही तुमचा पंजोबा मराठा आहे, तुमचा आजोबा कुणबी आहे, कुणबी मराठा एकच आहे आणि माझा आजोबा कुणबी आहे, आम्ही कुणबी सारे मराठी कुणबीचे। त्याच्यामुळं मला हे व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळण्यात यावं, नाही तर माझ्या मुलीचं शैक्षणिक नुकसान होईल आणि 2-2.5 लाख रुपये इंजिनिअरिंग कॉलेजला माझी भरायची माझी ऐपत नाही आहे। त्याच्यामुळं मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्याकडे। मी उदय काशीनाथ सोनवणे, राहणार खरज, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। परंतु जे गरीब लोक आहे यांच्या शैक्षणिकसाठी कुणबीच्या माध्यमातून आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये 7-8 हजार कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत काढले। आता ज्या शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्यांना व्हॅलिडिटीची गरज पडते, समजा आता खरजचे 4 विद्यार्थ्याचे पालक इथं आहे, त्यांनी 4ही लोकांनी 8 महिन्यापासून समाज कल्याण विभागाला त्या फायली दाखल केलेल्या आहे। सातत्याने 4 हिअरिंग झालेले आहेत, पूर्ण पूर्तता त्यांनी डॉक्युमेंटची केलेली आहे। बघा, समजा 4 शिड्या असतात, आपल्या खापर पंजोबाच्या नावानं कुणबी नोंद आहे, सर्व खालचे 4 स्टेप कुणबीचे झाले। परंतु आता जर तुम्ही मागं गेले तर हे प्रशासन असं आहे का त्या खापर पंजोबाचे जे वडील आहे ते मराठी असल्यामुळे आम्ही व्हॅलिडिटी देऊ शकत नाही। म्हणजे इंग्रजाच्या पेक्षा 72 झालं तर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि जर कदाचित ताबडतोब मी म्हणतोय, सरकार कधी कधी पॉझिटिव्ह असतं, पण हे जे कर्मचारी वर्ग आहे हे गेंड्याचे कातड्याचे, आणि यांनी जर हे तात्काळ जर नाही दिलं तर येणाऱ्या 29 तारखेला मराठा समाज ज्या ताकदीने मुंबईला त्यांनी आंदोलन केलं होतं त्याच ताकदीने आंतरवली सराडीला पुन्हा जाईल। ही वेळ या सरकारनं म्हणा किंवा कर्मचारी वर्गाने येऊन देऊ नये, हीच आमची या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती राहील।